नमस्कार. सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाकातले रव्याचे मऊसूत लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. पाकातले रव्याचे लाडू बनवताना काही जण घाबरतात. कारण कधी-कधी पाक बिघडतो, कधी पाक कच्चाच राहतो, तर कधी पाक बनवताना पुढे जातो. लाडू कधी वळता येतच नाहीत, तर कधी बनवलेले लाडू हे कडक होतात. अशा भरपूर मिस्टेक रव्याचे लाडू बनवताना होत असतात. पण आजच्या या व्हिडिओमध्ये ह्या सर्व मिस्टेक्सवरती मात करून छोट्या-छोट्या टिप्स वापरून अगदी सोप्या पद्धतीने रव्याचे लाडू, पाकातले रव्याचे लाडू कसे बनवता येतील ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वजनी आणि वाटीचे अचूक असे प्रमाण सांगणार आहे. त्यामुळे रव्याचे लाडू बनवताना मिस्टेक होण्याचे चान्सेस बिलकुल राहणार नाहीत. ह्या दिवाळीला पाकातले रव्याचे लाडू बनवताना हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. चला तर मग वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. इथे मी 1 किलो बारीक रवा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल किंवा जो रेग्युलर रवा असतो तो असेल, तर मिक्सरमधनं त्याला फिरवून बारीक करून मग रव्याचे लाडू बनवण्यासाठी वापरला तरीही चालेल. आता इथे आपल्याला 1 किलो रव्याचे 4 समान भाग करून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला एखादी वाटी किंवा एखादं भांडं वापरायचं आहे. असं भांडं वापरायचं का ज्याच्याने हा 1 किलो रवा पूर्ण 4 भागांमध्ये समान वाटला जाईल. आता तुम्ही विचार करत असाल, की ह्या रव्याला 1 किलो रव्याला 4 भागांमध्ये का डिव्हाईड करायला सांगत असतील? तर त्याच्या मागचं कारण असं आहे, की आपण हा 1 किलो रवा 4 समान भागांमध्ये डिव्हाईड करण्यासाठी जे भांडं वापरणार आहे, त्याच भांड्याने पुढे जाऊन आपण साखर, पाणी, तूप ह्या सर्व साहित्यांना मोजून घेणार आहे. त्यामुळे कुठेही मिस्टेक होण्याचे चान्सेस राहत नाहीत. सर्वांकडेच वजन काटा असतो असं नाही. माझ्याकडे वजन काटा आहे, त्यामुळे मी सर्व साहित्य वजन काट्यावर मोजून मगच वापरणार आहे. त्यामुळे मिस्टेक होत नाही. पण ज्यांच्याकडे वजन काटा नसतो त्या घरामध्ये लाडू बनवताना मिस्टेक होऊ नये याच्यासाठी मी हा 1 किलो रवा एका भांड्याने मोजून घ्यायला सांगत आहे. रवा आपल्याला कंपल्सरी बारीक चाळणीने चाळून घ्यायचा आहे. त्यामुळे रव्यामध्ये काही गुठळ्या असतील, कचरा असेल तो निघून जाण्यासाठी मदत होते. आता इथे सर्व रवा मोजून आणि चाळून झालेला आहे. जसं आपण रवा एका भांड्याने मोजून घेतला, त्याच भांड्याने आपल्याला आता तूप मोजून घ्यायचं आहे. वजनी 300 ग्राम तूप आपल्याला इथे लागणार आहे. म्हणजे 1 किलो रव्यासाठी आपल्याला 300 ग्राम तुपाचा उपयोग करायचा आहे आणि वाटीने जर मोजायचं असेल, तर 4 वाटी रव्यासाठी आपल्याला 1 वाटी तूप वापरायचं आहे. वाटीने तूप मोजून घेणार असाल, तर तूप वितळवून मगच 1 वाटी तूप आपल्याला इथे वापरायचं आहे. इथे मी 1 वाटी मिक्स ड्रायफ्रुट्सचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. या ड्रायफ्रुट्समध्ये बदाम, काजू, मनुके, चारोळी आणि पिस्ता असे ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत. वजनी 100 ग्रॅम ड्रायफ्रुट्स आहेत हे. आता आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे. 4 वाटी रव्यासाठी आपल्याला 2.5 वाटी साखर लागणार आहे आणि वाटीने साखर मोजताना आपल्याला सपाट वाटी करून साखर मोजून घ्यायची आहे. 1 किलो रव्यासाठी आपल्याला इथे 850 ग्राम साखर लागणार आहे. एवढ्या साखरेच्या प्रमाणामध्ये परफेक्ट गोडीचे लाडू बनून तयार होतात. लाडू बनवताना सर्व साहित्य आपल्याला सुरुवातीलाच अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. त्यामुळे कुठेही मिस्टेक होण्याचे चान्सेस राहत नाहीत. रवा भाजण्यासाठी इथे आपल्याला जाड बुडाच्या भांड्याचा उपयोग करायचा आहे. म्हणजे रवा पटकन करपत नाही. रवा भाजताना आपल्याला कुठेही गॅसची फ्लेम बिलकुल वाढवायची नाही. स्लो फ्लेमवरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीचे 2 मिनिट भांडं गरम होईपर्यंत आणि रवा गरम होईपर्यंत आपल्याला रवा कोरडाच भाजून घ्यायचा आहे. 2 मिनिट रवा कोरडाच भाजल्यानंतर रवा आता गरम झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये तूप ॲड करायचं आहे. सर्व तूप एकाच वेळेला ॲड करायचं नाही, तर आपल्याला तूप बॅचेसमध्ये ॲड करायचं आहे. सुरुवातीला मी 3 चमचे तूप ह्या रव्यामध्ये घालत आहे. हे तूप सर्व रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्या. रव्यामध्ये तूप ॲड केल्यानंतर 2 मिनिट आपल्याला हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. हलवताना रवा तळापासून हलवायचा आहे, नाहीतर तळाशी रवा करपण्याचे चान्सेस असतात. दर 2 मिनिटांनी आपल्याला तूप रव्यामध्ये ॲड करत जायचं आहे. असं 4 वेळा आपल्याला तूप रव्यामध्ये ॲड करायचं आहे. प्रत्येक वेळेला तूप ॲड केल्यानंतर 2 मिनिट आपल्याला रवा भाजून घ्यायचा. मग पुन्हा 2 मिनिटानंतर आपल्याला त्यामध्ये तूप ॲड करायचं आणि पुन्हा 2 मिनिट आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. असं केल्यानंतर तूप हे रव्याच्या प्रत्येक कणाला व्यवस्थित लागतं. आता चौथ्यांदा रव्यामध्ये मी सर्व तूप ॲड करत आहे. रवा भाजायला घेतलेला आहे तेव्हापासून 10 मिनिट झालेले आहेत. सुरुवातीचे 2 मिनिट रवा आपण कोरडाच भाजून घेतला होता. त्यानंतर दर 2 मिनिटांनी तूप ॲड करत आपण 2 मिनिट रवा भाजत आलेलो आहे. त्यामुळे आत्तापर्यंत 10 मिनिट झालेले आहेत. रव्याचा मंद मंद सुगंध सुद्धा यायला लागलेला आहे. रव्यामध्ये सर्व तूप ॲड केल्यानंतर आपल्याला आता रवा इथून पुढे 20 मिनिट भाजून घ्यायचा आहे.
सुरुवातीचे 10 मिनिट आपण तूप ॲड करत करत रवा भाजला होता आणि सर्व तूप ॲड केल्यानंतर पुढचे 20 मिनिट आपल्याला कंटिन्युअसली हलवत हलवत स्लो फ्लेमवरती रवा भाजून घ्यायचा आहे. कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही. रवा भाजायला ठेवला आहे तेव्हापासून रवा व्यवस्थित भाजून होईपर्यंत अर्धा तास लागतो. लक्षात घ्या, रव्याचे लाडू बनवताना जेव्हा आपण रवा भाजत असतो तेव्हा रव्याचा रंग आपल्याला बिलकुल बदलायचा नाही. पण तरीही खमंग असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पाकातले रव्याचे लाडू बनवताना पाक अचूक बनणं जितकं महत्त्वाचं आहे ना, तेवढंच महत्त्वाचं रवा भाजणं सुद्धा आहे. रवा भाजताना जर कच्चा राहिला किंवा व्यवस्थित भाजला गेला नाही, तर अशा केसमध्ये सुद्धा रव्यामध्ये पाक व्यवस्थित ॲब्झॉर्ब होत नाही आणि तेव्हा सुद्धा रव्याचे लाडू बिघडण्याचे चान्सेस असतात. रवा भाजायला घेतलेला आहे तेव्हापासून 25 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता रव्याचा रंग बिलकुल बदललेला नाही, पण तरीही खमंग असा रवा भाजलेला आहे. रव्याचा सुगंध माझ्या घरामध्ये दरवळायला लागलेला आहे. आता ह्या स्टेजला कट केलेले ड्रायफ्रुट्स मी ह्या रव्यामध्ये ॲड करणार आहे. आणखीन 5 मिनिट मी रवा भाजणार आहे. त्या 5 मिनिटामध्ये ड्रायफ्रुट्स सुद्धा भाजून होतील. ड्रायफ्रुट्स भाजणं किंवा तुपामध्ये तळणं फार गरजेचं आहे. नाहीतर जर तुम्ही कच्चेच ड्रायफ्रुट्स रव्याच्या लाडव्याच्या मिश्रणामध्ये ॲड केले तर लाडू लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात. आता टोटल 30 मिनिट झालेले आहेत आणि रवा आणि ड्रायफ्रुट्स दोन्हीही व्यवस्थित भाजून झालेला आहे. रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे की नाही ते कसं ओळखायचं? तर रव्याच्या वरती थोडासा तेलकटपणा दिसायला लागतो. रवा तूप रिलीज करायला चालू करतो आणि जेव्हा आपण रवा भाजायला सुरुवात करत असतो सुरुवातीला, त्यावेळेला रवा चमच्याने आपण हलवत असतो त्यावेळेला जड लागतो. पण जसजसा तो भाजत भाजत जातो तसतसा तो चमच्याला सुरुवातीच्या मानाने हलका हलका लागायला लागतो. त्यावेळेला समजायचं का रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता रवा पूर्णपणे व्यवस्थित भाजलेला आहे. आता आपल्याला हा रवा परातीमध्ये काढून घ्यायचा आहे. जर ह्याच भांड्यामध्ये जर रवा ठेवला तर भांड्याच्या उष्णतेने रवा करपण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे रव्याला आपण परातीमध्ये आता काढून घेऊया. रवा तर आपला मस्त खमंग भाजून झालेला आहे. आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊया. साखरेचा पाक बनवण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये जे आपण 850 ग्राम साखर मोजून ठेवलेली होती ती घालून घ्यायची आहे. वाटीच्या प्रमाणामध्ये 2.5 वाटी ही साखर आहे. जे भांडं आपण रवा मोजण्यासाठी वापरलं होतं त्याच भांड्याने साखर सुद्धा मोजून घेतलेली आहे आणि त्याच भांड्याने आपल्याला 1 वाटी पाणी या साखरेमध्ये घालून घ्यायचं आहे. साखर भांड्यामध्ये घातल्यानंतर चमच्याने अशी पसरवून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. त्या 1 वाटी पाण्यामध्ये ही साखर पूर्णपणे भिजून जाते आणि त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ऑन करायची आहे. सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. एकदा साखर विरघळल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो करायची आहे. रव्याच्या लाडवांसाठी पाक बनवताना आपल्याला पांढरी शुभ्र साखर वापरायची आहे. जर साखर मळकट असेल तर त्या मळकट साखरेच्या पाकामुळे रव्याच्या लाडवांचा रंग सुद्धा बदलण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे जर साखर मळकट असेल पाक बनवताना त्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर 2 चमचे दुधाचे घालायचे आणि तो मळकटपणा पाकातला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. आता साखर ही पूर्णपणे विरघळलेली आहे. आता इथे मी गॅसची फ्लेम मीडियम टू लो करणार आहे. इथून पुढे पाकाकडे आपल्याला सतत लक्ष देत राहायचं आहे. चमच्याने पाक हलवताना हा सतत तळापासून हलवत राहायचा आहे. साखर ही जड असते त्यामुळे ती भांड्याच्या तळाशी जाऊन बसते. त्यामुळे पाक हलवताना हा सतत तळापासून हलवत राहायचा आहे. चमच्याने आपल्याला पाकाची कन्सिस्टन्सी सतत चेक करत राहायची आहे. चमच्याने जेव्हा आपण पाकाची धार खाली सोडतो तेव्हा चमच्यावरती शेवटच्या थेंबाकडे सतत लक्ष देत राहायचं. जर शेवटच्या थेंबाला तार पकडली नाही याचा अर्थ पाक अजून कच्चा आहे. आता इथे बघा शेवटचा थेंब पडताना अजून तार पकडत नाहीये म्हणजे पाक अजून कच्चा आहे. आणखीन 1 मिनिटांनी आपण चेक करूया. आणखीन 1 मिनिटानंतर जेव्हा मी पाक चेक करतेय तर चमच्याचा शेवटचा थेंब जेव्हा खाली पडतोय त्यावेळेला तिथे तार बनत आहे. आता आपण चमच्यामधला थोडासा पाक दुसऱ्या चमच्यावरती घेऊन बघूया. बघा इथे दुसऱ्या चमच्यावर घेताना सुद्धा तार पकडली जाते. आता हा चमच्यामध्ये घेतलेला पाकाचा थेंब मी बोटाने चेक करून बघते. बोटाने चेक केला असता तर तिथे सुद्धा तार बनत आहे. याचा अर्थ हा पाक तयार झालेला आहे. हा एकतारी पाक बनून तयार झालेला आहे. 5 ते 6 मिनिट लागतात एकतारी पाक बनण्यासाठी. आता हा पाक तयार झालेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि हा गरम गरम पाक आपल्याला रव्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे. पाक मिश्रणामध्ये ओतल्यानंतर मिश्रण हे पातळ होतं. तुम्हाला वाटेल पाक खूप जास्त झाला, पण तसं नाही. थोड्या वेळानंतर हा रवा हा पाक पूर्ण ॲब्झॉर्ब करतो आणि हे मिश्रण घट्ट होतं. आता या पाकामध्ये हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या मिश्रणाला झाकण लावून तास ते 1.5 तासासाठी आपल्याला असंच सोडायचं आहे.
तासा दीड तासानंतर हे मिश्रण घट्ट होईल, मग त्यानंतर आपल्याला त्याच्यापासून लाडू बांधायचे आहेत. 2.5 तास झालेले आहेत. चला तर आता आपण चेक करूया मिश्रण कसं झालंय ते बघूया. या मिश्रणाचा घट्ट असा एक गोळा तयार झालेला आहे. ॲक्च्युली माझ्या घरामध्ये कार्पेंटिंगचं काम चालू होतं. त्या नादामध्ये मी ह्या मिश्रणाकडे काही लक्ष दिलं नाही. पण मिश्रणामध्ये पाक ओतल्यानंतर जेव्हा आपण ते झाकून ठेवतो, त्यानंतर अर्ध्या तासानंतर जर चमच्याने हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेतलं का मग ह्या मिश्रणाचा असा घट्ट असा एक गोळा तयार होत नाही. पण हरकत नाही. चमच्याच्या साहाय्याने या गोळ्याला मी आता मोकळं करून घेते. आता ह्या मिश्रणामध्ये गाठी तयार झालेल्या आहेत. हाताच्या साहाय्याने चोळून मी ह्या सर्व गाठी मोडून घेते. एकदम मोकळं आणि मऊसूद असं मिश्रण बनून तयार झालेलं आहे. आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची आणि जायफळची पावडर घालायची आहे. ही वेलची आणि जायफळची पावडर आपल्याला शेवटलाच घालायची आहे, म्हणजे याचा सुगंध लाडवामध्ये दीर्घकाळ टिकून राहतो. वेलची आणि जायफळची पावडर व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता मी लाडू बांधून घेणार आहे. हे मिश्रण इतकं मऊसूद बनून तयार झालेलं आहे की लाडू वळताना मला जरा सुद्धा जोर लावायची गरज पडत नाही. अगदी सहज लाडू बांधले जात आहेत. माझा घरगुती पदार्थ विकण्याचा छोटासा उद्योग आहे. त्यामध्ये दिवाळीच्या दिवसांमध्ये पाकातल्या रव्याच्या लाडवांची चौकशी ही कस्टमरकडून आवर्जून केली जाते आणि मी अशाच पद्धतीचे रव्याचे लाडू बनवून कस्टमरना विकत असते आणि कस्टमरना सुद्धा ते खूप जास्त आवडतात. तुम्ही बघू शकता हे लाडू बिलकुल तुपकट किंवा कोरडे दिसत नाहीयेत. मी सांगितलेले टिप्स आणि मेजरमेंट तुम्ही व्यवस्थित फॉलो केले तर तुम्ही सुद्धा हे पाकातले रव्याचे लाडू अगदी सहज पद्धतीने बनवू शकता. आपला एक लाडू तर आता बनवून तयार झालेला आहे. मी तुम्हाला आणखीन एक लाडू बांधून दाखवते. आपला दुसरा लाडू पण आता बनवून तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचे लाडू पण बांधून घेऊया. मी लाडू वळायचं काम दुपारी करत होते 2-2:30च्या आसपास. पण माझ्या घरी चालू असलेल्या कार्पेंटिंगच्या कामामुळे मला लाडू वळणं थांबवावं लागलं आणि आता रात्री 9 वाजता मी पुन्हा लाडू वळायला घेतलेले आहेत. मी तुम्हाला शेवटचा लाडू वळून दाखवते. शेवटचा लाडू वळताना सुद्धा अजिबात त्रास होत नाहीये. अगदी सहज हा लाडू सुद्धा वळला जात आहे. मी सांगितलेल्या टिप्स आणि मेजरमेंट तुम्ही व्यवस्थित फॉलो केले तर लाडू बिघडण्याचे चान्सेस बिलकुल शिल्लक राहत नाहीत. 1 किलो रव्यापासून हे छोट्या आकाराचे 55 लाडू बनून तयार झालेले आहेत. मी तुम्हाला वजन सुद्धा करून दाखवते. तुम्ही बघू शकता 1 किलो रव्यापासून इथे 2.25 किलो रव्याचे लाडू बनून तयार झालेले आहेत. एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते. हा लाडू फोडताना जरा सुद्धा जोर लावावा लागत नाहीये. सहज फुटतोय हा लाडू आणि फुटल्यानंतर सुद्धा तुम्ही बघा हा लाडू भुगा होऊन किंवा पावडर होऊन खाली सांडलेला नाहीये. अगदी सहज फुटलेला आहे. म्हणजे पाकाने रव्याचा प्रत्येक कण व्यवस्थित बांधून धरलेला आहे. त्याचा तुकडे करताना त्याची पावडर होत नाहीये आणि याचाच अर्थ पाक, तुपाचं प्रमाण आणि रवा भाजणं ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित जुळून आलेल्या आहेत आणि छान असा लाडू हा बनून तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करायला नक्की विसरू नका. अशा छान-छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.